हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला हवेत. तर स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल मध्ये. आज आमच्या सोबत आहेत हे दोन बच्चे कंपनी, दादा आणि तेजू. तर आम्ही चाललोय कुठे, तर हे पाहण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तसं तर तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल, तरी पण ब्लॉग कंटिन्यू करत राहा. वाजा तुम्हाला पाहिजे असं मग नसेल तर दादा ब्लॉग कायम राहणार आहे बरं का? दादा पलटू नको परत. नको म्हणू नको नको काय आता म्हणलं ना, आता नको कोणती होतायच बाया ते. बोलता बोलता आम्ही पोहोचलो महागणपती रांजणगावच्या परिसरात. तिथे गेल्यावरती गाडी वगैरे पार्क केली आणि मग गेलो आत दर्शनासाठी. आज मंदिरात खूप जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे खूपच छान दर्शन झालं आणि लाईनमध्ये जास्त उभाही नाही राहावं लागलं. मंदिरात दर्शन घेताना तिथे मोबाईल अलाउड नव्हता, फोटोग्राफीला बंदी होती, त्यामुळे फोटो तर काही काढले नाहीत. गणपती मंदिराच्या पाठीमागे एक छोटंसं महादेवाचं मंदिर होतं, पण तिथं एकदम खूप थंड असं वातावरण आणि छान होतं. तिथे पण दर्शन घेतलं. मंदिराजवळ मोदकाचा प्रसाद भेटतो, तर तो पोरांसाठी घेतला. तेजू तर खरंच खूप खुश झाली. दर्शन झालंय, मोदकचा प्रसाद घेतला आणि आम्हाला इथं महाप्रसाद घ्यायचा होता, पण तो आता बंद आहे. इथे अष्टविनायक गणपतींचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. हा मयुरेश्वर मोरगावचा, नंतर सिद्धिविनायक सिद्धटेकचा, नंतर बल्लाळेश्वर पालीचा, नंतर कोणता आहे तेजू? वरदविनायक मोहडचा, चिंतामणी हेऊर, गिरिजात्मक लेण्यांद्रीचा गिरिजात्मक आणि विघ्नेश्वर ओझरचा, आणि हा आपला महागणपती रांजणगावचा. मंदिराच्या बाहेर खूप छान असं एक छोटंसं तळं आणि त्याच्यात कमळाची फुलं, मासे, हे सगळं पाहायला खरंच खूप भारी वाटत होतं. इथे मंदिराच्या अगदी बाजूलाच आहे, म्हणजे आपण बाहेर जातो त्या साईडलाच. नंतर साहेबांना त्यांचा एक जुना मित्र भेटला, त्याच्यासोबत छान गप्पा गोष्टी मारल्या आणि मग निघालो पुढे जाण्यासाठी. आमची तेजू रुसली कारण तिला काही शॉपिंग करून नाही दिलेली. आधीच सांग, आम्ही घ्यायचं तुला आणि नंतर तू वेस्ट. काय खाणार तेजू? तू काय खाणार आहे? हा काय? मोठ्याने बोल ना, आवाज आहे. इथं कैलास भेळ म्हणून मिसळ आखे खाशीन का? जायचं की कैलास भेळला. आणि ना आम्हाला जायचं त्यांच्या मित्राकडं, पण एवढा मोठा पचका झाला. त्यांना अर्जंट काम आलं एक, आणि त्यामुळे आता आम्ही चाललोय घरी. पण नेक्स्ट संडेचा खूप मोठा प्लॅन आहे, है ना दादा? येणार आहे तू? नाही, दादाला त्याची मम्मी आनंद का नाही हे माहित नाही मला, पण नेक्स्ट संडेला प्लॅन केला आम्ही. सक्सेस होतोय की नाही. आता काहीतरी आम्ही नाश्ता करू शिक्रापूरमध्ये, आणि नंतर साहेब त्यांच्या कामासाठी जातील. आम्ही मस्त घरी आराम करणार.
मस्त मिसळ वगैरे खाली, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता स्प्राईट पिऊन मस्त ट्रिपचा शेवट झालाय. तर कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बाय.